कर्क राशीच्या मित्रांनो, सप्टेंबरमध्ये प्रेमात एक महत्त्वाचा इशारा आहे. तुमच्या मनात भावना असतील, एखादी व्यक्ती मनापासून आवडत असेल किंवा एखाद्या जुन्या नात्याची आजही मनात जागा असेल. पण प्रश्न एकच आहे, आता पुढे जायचं की योग्य वेळेची वाट पाहायची? कारण सप्टेंबर 2026मध्ये कर्क राशीसाठी प्रेम मिळवण्यापेक्षा प्रेमासाठी योग्य वेळ ओळखण्याचा महिना आहे. विशेषतः महिन्याच्या सुरुवातीला भावना तीव्र असतील, पण प्रत्येक भावनेवर लगेच ॲक्शन घेणं फायद्याचंच ठरेल असं नाही. आणि इथेच या महिन्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही घाई करणार की थोडे थांबून परिस्थिती समजून घेणार? कारण महिन्याच्या उत्तरार्धामध्ये चित्र हळूहळू बदलताना दिसू शकतं. म्हणून कर्क राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर हा लव्ह हॉरोस्कोप शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी नो कॉन्टॅक्ट असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. तुम्ही सिंगल असाल तर कर्क राशीच्या सिंगल लोकांनो, तुमच्या मनात एखादी व्यक्ती असण्याची शक्यता आहे. तुम्हाला ती व्यक्ती मनापासून आवडते. कदाचित तुम्ही तिच्याबरोबर भविष्याची कल्पना पण करत असाल आणि मनात विचार येत असेल, आता एकदाचं सगळं सांगून टाकावं. पण इथेच थोडे थांबा. 1 ते 18 सप्टेंबरचा काळ भावना व्यक्त करण्यासाठी तितका अनुकूल दिसत नाही. तुम्ही प्रपोजल दिलात तर उत्तर लगेचच मिळेल असं नाही. प्रस्ताव पेंडिंग राहू शकतो किंवा अपेक्षेप्रमाणे रिस्पॉन्स मिळणार नाही. पण याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही असा सरळ अर्थ काढू नका. कधीकधी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फॅमिली, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा इतर परिस्थिती या गोष्टी निर्णयाच्या आड येतात. म्हणून या काळात प्रेमाला फोर्स करण्यापेक्षा ऑब्झर्व्ह करा. समोरची व्यक्ती तुम्हाला कशी बोलते, तुमच्यासाठी किती वेळ देते, तुमच्याशी स्वतःहून कॉन्टॅक्ट करते का, या छोट्या गोष्टी तुम्हाला तिच्या मनाची अधिक स्पष्ट कल्पना देऊ शकतात. कारण काही नाती एका प्रपोजलने तयार होत नाही, ती हळूहळू तयार होतात. आणि आता महत्त्वाचा भाग, 18 सप्टेंबर नंतर तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता वाढते. तुम्ही परिस्थितीकडे अधिक शांतपणे पाहू शकता. ज्या गोष्टीसाठी आज घाई वाटते, तीच गोष्ट योग्य वेळी अधिक सुंदर पद्धतीने तुमच्या आयुष्यात येऊ शकते. म्हणून सिंगल लोकांसाठी सप्टेंबरचा मंत्र अगदी स्पष्ट आहे. आता पेशन्स ठेवा, नंतर पॉसिबिलिटी आणि पुढचा सकारात्मक टप्पा ऑक्टोबरमध्ये अधिक स्पष्ट होण्याची शक्यता दिसत आहे. पण सिंगल लोकांसाठी काळ धैर्याचा असेल, तर जे आधीपासून नात्यात आहे त्यांच्यासाठी प्रश्न वेगळा आहे. जर तुम्ही लव्ह अफेअरमध्ये असाल किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल, तर या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकमेकांना समजून घेणं. कारण समस्या प्रेमाची नसू शकते, समस्या असू शकते गैरसमजाची. एखादी छोटी गोष्ट, एखादं साधं वाक्य, तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह बोललात, पण समोरच्या व्यक्तीनं त्याचा अर्थ निगेटिव्ह घेतला आणि अचानक वाद सुरू होऊ शकतो. म्हणून या महिन्यामध्ये मी बरोबर आहे हे सिद्ध करण्यापेक्षा आपण एकमेकांना खरंच समजतोय का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येक मतभेदाला रिलेशनशिप प्रॉब्लेम बनवू नका. कारण समोरची व्यक्ती तुमच्या विरोधातच असेल असं नाही. कदाचित ती फक्त तुमच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं विचार करत असेल. म्हणून शब्द जपून वापरा. प्रतिक्रिया देण्यापूर्वी एक क्षण थांबा आणि नात्यामध्ये सॉफ्ट राहा. एक छोटासा प्रश्न, कर्क राशीच्या मंडळींनो, तुमची सध्याची सिच्युएशन यापैकी कोणती आहे? सिंगल आहात, लव्ह आहात, मॅरिड आहात की नो कॉन्टॅक्टमध्ये आहात? कॉमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा. कारण तुमची सिच्युएशन, तुम्ही एकटे नाहीत हे जाणवणंही महत्त्वाचं आहे. आणि पुढचा भाग विवाहित कर्क राशींसाठी विशेष महत्त्वाचा आहे. कारण इथे प्रेमापेक्षा संयमाची परीक्षा जास्त असू शकते. कर्क राशीच्या विवाहित लोकांसाठी सप्टेंबरचा काळ थोडा आव्हानात्मक दिसतोय. जोडीदार जवळ असेल, पण मनाला हवं ते इमोशनल सॅटिस्फॅक्शन मिळत नाही असं वाटू शकतं. छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात आणि हळूहळू मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो, आपल्या नात्यात पूर्वीसारखं सुख आहे का? पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा काळ नातं संपवण्याचा संदेश देत नाही. उलट तुमच्या नात्यात नेमकं कुठे अंतर निर्माण होतंय हे समजून घेण्याची गरज आहे. कर्क राशीच्या लोकांची एक भावनिक प्रवृत्ती अशी असू शकते की मनात खूप काही ठेवता पण बोलत नाही. तुम्हाला वाईट वाटलं पण समोरच्या व्यक्तीला ते कळत नाही आणि मग गैरसमज वाढतो. म्हणून सप्टेंबरमध्ये संवाद खूप महत्त्वाचा आहे. जोडीदाराशी सरळ बोला, पण शांतपणे बोला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये अनावश्यक जागा देऊ नका. कारण या महिन्यात
तुमच्या नात्याला सगळ्यात जास्त गरज आहे विश्वासाची आणि शांततेची. एक्स्ट्रा अफेअर हा असा एक विषय आहे ज्याच्याबद्दल आपण उघडपणे बोलत नाही, पण तो महत्त्वाचा आहे. जर तुम्ही विवाहित असाल आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होत असाल, तर सप्टेंबरमध्ये हा विषय सहज आणि सुखाचा दिसत नाही. नवीन एक्स्ट्रा अफेअर सुरू करण्याचा विचार असेल तर हा काळ अनुकूल नाही आणि जर आधीपासून असं एखादं कनेक्शन असेल तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. महिन्याच्या सुरुवातीला कॉन्टॅक्ट कमी होऊ शकतो, बोलणं कमी, भेटी कमी आणि इमोशनल क्लोजलीनेस देखील काही काळ कमी झाल्यासारखा जाणू शकतो. नंतर उत्तरार्धात भेटीगाठी आणि संवाद पुन्हा वाढू शकतो, पण त्याबरोबर एक मोठी अडचण येऊ शकते, ती आहे मिसअंडरस्टँडिंगची. तुम्ही काही बोलाल, समोरची व्यक्ती त्याचा वेगळा अर्थ घेईल. ती काही बोलेल आणि तुम्हाला तिचं म्हणणं वेगळं वाटेल. छोट्या गोष्टीवरून आर्ग्युमेंट्स होऊ शकतात. म्हणून जर असं कनेक्शन आधीपासून असेल, तर सप्टेंबरमध्ये भावनेपेक्षा परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. नो कॉन्टॅक्ट आता त्या कर्क राशीच्या लोकांसाठी ज्यांच्या मनात आजही एक व्यक्ती आहे, पण त्या व्यक्तीशी आज कोणताही कॉन्टॅक्ट नाही. ब्रेकअप असेल, सेपरेशन असेल किंवा अचानक संवाद थांबला असेल, तर आणि मन अजूनही त्या व्यक्तीपासून पूर्णपणे दूर झालेलं नसेल, तर हा भाग तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या मनात 2 भावना एकाच वेळी असू शकतात. प्रेमही आहे आणि रागही आहे. पुन्हा रिलेशनशिप सुरू करायचं आहे, रियुनियन हवं आहे, जुन्या गोष्टी विसरून नवीन सुरुवात करायची आहे. पण मनाच्या दुसऱ्या बाजूला एक प्रश्न आहे, चूक त्यांचीही होती, मग मीच का पुढे जाऊ? आणि हीच भावना रियुनियनच्या मार्गात अडथळा ठरू शकते. म्हणून सप्टेंबरमध्ये घाईघाईने अप्रोच करू नका. पहिल्यांदा स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच ती व्यक्ती परत हवी आहे का? की मला फक्त माझं म्हणणं मान्य करून घ्यायचं आहे? दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर खरंच रियुनियन हवा असेल, तर पहिली पायरी समोरच्या व्यक्तीकडे जाणं नसू शकतं. पहिली पायरी असू शकते मनातला राग खाली ठेवणं. कारण योग्य वातावरण तयार झालं, तर पुढची पायरी यशस्वी होण्याची शक्यता नक्कीच वाढू शकते. आणि इथे आशेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आज परिस्थिती तुमच्या बाजूने नाही, म्हणून ती कायम अशीच राहील असं नाही. सप्टेंबरमध्ये पेशन्स ठेवा, कारण पुढचा काळ विशेषतः ऑक्टोबरच्या दिशेने तुमच्यासाठी अधिक सकारात्मक बातमी घेऊन येऊ शकतोय. म्हणून नो कॉन्टॅक्टमध्ये असाल, तर या महिन्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई नको, भावना समजून घ्या आणि मगच पुढचं पुढचं पाऊल उचला. कर्क राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर 2026 तुमच्या प्रेम जीवनासाठी घाई करण्याचा महिना नाही. सिंगल असाल तर आता थांबा, निरीक्षण करा, योग्य वेळेची वाट पहा. लव्ह अफेअर किंवा लिव्ह इनमध्ये असाल तर शब्द जपा, कारण छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात. विवाहित असाल तर संवाद आणि विश्वास सगळ्यात महत्त्वाचा आहे. एक्स्ट्रा अफेअर असेल तर मिसअंडरस्टँडिंगपासून सावध राहा आणि नो कॉन्टॅक्टमध्ये असाल तर घाई करू नका, कारण कधी-कधी ग्रह आपल्याला नाही म्हणत नसतात. ते फक्त सांगत असतात, आत्ता नाही. कर्क राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर कदाचित तुम्हाला प्रेमाची अंतिम मंजुरी देणार नाही, पण तो तुम्हाला त्या मंजुरीसाठी तयार करू शकतो. आणि कदाचित ऑक्टोबरमध्ये ज्या बातमीची तुम्ही वाट पाहता, तीच बातमी तुमच्या दारात येऊ शकते. म्हणून या महिन्यामध्ये प्रेमापेक्षा एक गोष्ट जास्त जपा, योग्य वेळ. कारण प्रेमात फक्त भावना महत्त्वाच्या नसतात, वेळही महत्त्वाची असते. तुमची सध्याची सिच्युएशन सिंगल, लव्ह, मॅरिड किंवा नो कॉन्टॅक्ट यापैकी कोणती आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राशीनुसार सविस्तर भविष्यासाठी अमोक चॅनलला सबस्क्राईब करा. ग्रहांचे संकेत, भावनांची चाहूल अमोक सोबत जाणून घ्या. धन्यवाद.